त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळाली म्हणून आम्हाला वाईट वाटत नाही। फक्त एक आहे की तुम्ही मंत्री राहा आणखी अजून वर जा बाबा, पण माणसं मारता काय? अजितदादांना आम्ही सांगणार नाही। निगेटिव्ह मध्ये चालले ते अजितदादांची पार्टी चालली। छोटे आका हे वाल्मिकांना, हे आकांनी जर मोठ्या आकाला फोन केला असेल आणि मोठ्या आकांनी जर आदेशित केलं असेल की असं करा किंवा तसं करा, ते आदेशित करतील असं मला वाटत नाही। पण समजा केलं असेल तर मग मोठे आका सुद्धा अडचणीत येऊ शकतात। परंतु मी आज त्यांच्यावरती तशा प्रकारचं स्टेटमेंट करणार नाही। वाटतं पण ते होणारच नाही। नैतिकतेची त्यांची गाठच राहिलेली नाही ना। नैतिकतेची आणि त्यांची गाठ भेट राहिली का गेल्या 5 वर्षामध्ये? त्यांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए। ते तसं करणार नाहीत आणि मी तसं काय मागणी करणार नाही। आणि ते त्यांना मंत्रिपदावर ठेवायचं का नाही हा सर्वस्वी अधिकार कोणाचा आहे? अजितदादाचा। मग अजितदादा त्याच्या बाबतीत निर्णय घेत। आमचे मुख्यमंत्री या प्रकरणामध्ये सगळ्या बाबतीत पॉझिटिव्हली आहे। कोणाच्या बाजूने? संतोष देशमुखच्या बाजूने। आमचे मुख्यमंत्री तुम्हाला एवढं तरी वाटतंय का त्यांच्या बाजूने नाहीये? आमच्या मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या स्टेप्स घ्यायला पाहिजे तेवढ्या क्विक स्टेप्स या प्रकरणामध्ये घेतलेले आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टी किंवा आमचे मुख्यमंत्री कोणीही निगेटिव्ह मध्ये नाहीत, आम्ही पॉझिटिव्ह मध्ये आहोत। निगेटिव्ह मध्ये चालले ते अजितदादांची पार्टी चालली करणार ना। माझ्या पक्षाचे ते नाहीये, पक्ष त्यांचा वेगळा आहे। त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे घड्याळ चिन्हावाला, तो त्यांचा पक्ष आहे। आम्ही स्पष्टपणे आमच्या फॉरमवरती पक्षांतर्गत काय बोलायचं ते माननीय मुख्यमंत्र्यांना बोलू ना। बोललो ते आम्ही जे काय बोलायचे ते आम्ही बोललो, आणखीही बोलू। परंतु आम्ही काय अजितदादांना जाऊन सांगू शकत नाहीत। आमच्या जिल्ह्यातले प्रकाशदादा सोळंके आहेत, इकडे त्यांचे दुसरे विजयसिंह पंडित आमदार निवडून आलेले, ते सांगू शकतील। किंवा संजय बनसोडे आहेत, ते लातूरमध्ये आले। एक मंत्री आता बाबासाहेब पाटील झाले, ते निवडून आले, ते सांगू शकतील। आम्ही कसं सांगणार? आम्ही त्यांना नाही सांगणार। अजितदादांना आम्ही सांगणार नाही। हा, आम्ही एक मात्र करू की अजितदादांनी म्हणजे क्रमांक 1चं तर पालकमंत्रीपद आम्हाला फडणवीसांचं हवंय, नसेल तर मग अजितदादांचं। पंकजा ताई ह्या ज्या मंत्री झालेल्या आहेत त्या आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये उभी करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी फार खस्ता खाल्लेला आहे। म्हणजे त्यांना जे मंत्रिपद मिळालेले आहे ते त्यांची जी या पक्षाची असलेली बांधिलकी आहे, या पक्षाच्या बाबतीमध्ये असलेलं त्यांचं योगदान आहे म्हणून मिळाली। आता ती धनंजय मुंडे साहेबांची जे मिळाली ते त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे। बहीण भाऊ असले तरी 2 वेगळ्या पक्षात आहेत। त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळाली म्हणून आम्हाला वाईट वाटत नाही। फक्त एक आहे की तुम्ही मंत्री राहा आणखी अजून वर जा बाबा, पण माणसं मारता काय? इतक्या बेकार पद्धतीने 300-350 ठोके देता, 4-4 तास माणसाला मारता आणि माणूस मारल्याच्या नंतर सांगत हे इथं आणून फेकलेला आहे। ही कुठली पद्धत? धनंजय मुंडेंचा रोल जो आहे तो प्रत्यक्ष आहे असं मी आज म्हणणार नाही ना। आम्ही कुठं मागे लागलो? त्यांच्या मागे लागलेलो नाही आम्ही। ते जे वागतायत ते दाखवतोय। तुम्ही काय वागायला लागले? तुम्ही होतात कोण, झालात काय आणि उद्या होणारच कोण, याचं थोडंसं तारतम्य काहीतरी बाळगलं पाहिजे ना।